बातमी आहे ती आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याची। आदित्य ठाकरे यांनी महाग झालेल्या रक्ताच्या निमित्तानं सरकारवर निशाणा साधलाय। रक्तासाठी मुंबईमध्ये पैसे मोजावे लागणार आहेत असं सांगत रक्त महाग झालंय आणि मुंबई महापालिकेला रक्त पेढ्यांचं खाजगीकरण करायचं आहे असा आरोप त्यांनी केला आहे। आतापर्यंत हे रक्त मोफत दिलं जायचं। प्रत्येक पिशवी ही पेशंटला मोफत दिली जायची, कुठेही 1 रुपया लावायचा नाही। पण ह्या प्रस्तावामुळे कदाचित 1100 रुपये, मग 1600 रुपये आणि आता तर तुम्हाला माहिती आहे गॅस डिझेल सगळं काही महागतच चाललंय। ही महागाई वाढत असताना रक्त देखील महाग होणार आहे आणि रक्तासाठी किंमत मोजावी लागणार आहे। रक्तासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहे आणि हे रक्त कोणाचं आहे? हे रक्त मुंबईकरांचं आहे। हे रक्त आपलं आहे जे मिंदेंना आणि भाजपला विकायचं। ह्याला आम्ही विरोध करत आहोत। मुंबई म्हणून आपण ह्याला विरोध करणं गरजेचं आहे। बारामती परिसरामध्ये वीज पुरवठा अनियमित झालेला आहे। या निमित्तानं युगेंद्र पवार सक्रिय होताना दिसतात। युगेंद्र पवार